चलो गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर जस्ट स्टार्ट केली होती आहे ना. थर्ड लेक्चर आहे. दिस इज द थर्ड लेक्चर. बरोबर. त्याच्यामध्ये आपण कॉन्सेप्ट काय बघितला होता आणि क्वेश्चन काय बघितला होता, है की नाही. तर क्वेश्चन काय पाहिलं होतं आपण, ड्रॉ आउटपुट व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन झाला तर 4 मार्क्सचा क्वेश्चन असायला पाहिजे हा, है की नाही. तर 4 मार्काचा क्वेश्चन असतो हा. कोणता? पॉवर ट्रान्झिस्टरचा. ठीक आहे. ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण जस्ट ओव्हरलुक आयडिया बघितली होती की कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढायची आहे ना. तर बेसिकली व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर, दॅट इज द आउटपुट व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर इज अ ग्राफ ऑफ, है ना. कोणाचा ग्राफ आहे हा? कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज व्हीसी वर्सेस कलेक्टर करंट आयसी ऍट कॉन्स्टंट बेस करंट आयबी, है ना. याचा ग्राफ आहे. ठीक आहे. तर डिटेल मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स आज काढणार आहेत, आहे की नाही. ही अर्धी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दिस इज नॉट अ कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स, आहे की नाही. ही कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स नाहीये, आहे की नाही. तर आज आपण कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स काढू. ओके. सो कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स जर मला काढायची असेल, आहे की नाही, तर डिटेल मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करावी लागेल मला थोडीशी. बरोबर. तर बघा, कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी, आहे की नाही, आपण स्टार्ट करू कम्प्लीट कॅरेक्टरिस्टिक्स. बरं. आउटपुट इथे लिहितो मी, आउटपुट, है ना, VI characteristic of power transistor, or it is called as the BJT. Output VI characteristics of power transistor or BJT. हा कन्सेप्ट बघतोय आपण आज. 4 मार्काला आहे ना. कॅरेक्टरिस्टिक्स कधी कधी नुसती ड्रॉ करायला सुद्धा 2 मार्क किंवा 4 मार्कला येते. एक्सप्लेन करा म्हणलं तर 4 मार्क्स, आहे की नाही. 2 मार्काला कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायची आणि 2 मार्काला एक्सप्लेनेशन करायचं. कधी कधी नुसतं एक्सप्लेन म्हणतात, आहे की नाही. ठीक आहे. तर आपण ग्राफ काढू, है ना. इट इज ग्राफ ऑफ VC, है ना. याला बोलतो आपण कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज, कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज वर्सेस IC कलेक्टर करंट at constant base current, that is the IB. ठीक आहे. ड्रॉ करू मग आता कॅरेक्टरिस्टिक. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दिस इज द वाय ऍक्सिस, इथून काढतो मी एक्स ऍक्सिस. पॅरामीटर लिहून घेऊ आपण, है ना. वाय ऍक्सिसचा पॅरामीटर जो आहे त्याला बोलतो आपण VC कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज. दिस पॅरामीटर इज इन व्होल्ट, है ना. व्होल्ट मध्ये असतो हा. वाय ऍक्सिसचा जो पॅरामीटर इट्स कॉल्ड एज द IC कलेक्टर करंट, है ना, मिली एम्पियर मध्ये असतो. बरोबर. तर आता आपल्याकडे पाहिलं आपण लास्ट लेक्चर मध्ये की 2 रिजन आहेत बाबा आपल्याकडे. कोणते कोणते रिजन आहेत, है ना. त्या 2 रिजन मध्ये एक रिजन जो आहे आपल्याकडं, है की नाही, तो कट ऑफ आहे, परत ऍक्टिव्ह आहे, आणि सॅच्युरेशनचे 2 रिजन आहेत. तर सॅच्युरेशनचे रिजन मी अगोदर काढून घेतो, है ना. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. तर बघा, सॅच्युरेशनचे रिजन काढायचे आहेत आपल्याला. दिस इज द फर्स्ट रिजन, आणि सेकंड काढू आपण सॅच्युरेशनचा. एक हार्ड आहे आणि एक कॉसी आहे. ठीक आहे, है ना. त्याच्यानंतर, है ना, हा जो रिजन आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स पूर्ण करायची आहे. मी काय काढलं, हा एक रिजन काढला रेड याच्यामध्ये आणि हा ब्ल्यू याच्यामध्ये काढला, आहे की नाही. हा जो रिजन आहे, बरोबर, याला नाव द्यायचंय मला हार्ड सॅच्युरेशन रिजन. हार्ड सॅच्युरेशन रिजन. आणि हा जो आहे तो कॉसी सॅच्युरेशन रिजन आहे.
हा जो दाखवायचा आपल्याला हा इट्स कॉल्ड ॲज द क्वासी सॅच्युरेशन region. क्वासी सॅच्युरेशन रिजन, दिस इज द हार्ड सॅच्युरेशन रिजन है ना, हा हार्ड आहे आणि हा क्वासी. त्याच्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स काढत असताना आहे की नाही आपण काय करतो, तो व्हीसी वाढवतो म्हणतो आपण. वी हॅव टू इन्क्रीज द कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज है ना, आणि याच्या रिस्पेक्ट मध्ये काय वाढतं म्हणतो आपण आयसी, पण डिफरंट व्हॅल्यू काय पाहिजेत आयबी पाहिजेत. तर इथं आयबी ची व्हॅल्यू बघा पहिल्या याच्यामध्ये आयबी ची व्हॅल्यू काय हो, आयबी इज इक्वल टू 0 आहे. पहिल्यांदा आपण आयबी देतच नाही, काल बघितलं आपण आयबी बेस करंट समजा 0 दिला मी आहे की नाही, तर त्यावेळेस काय होतं जर मी कलेक्टर करंट वाढवत गेलो, दिस इज द कलेक्टर करंट सॉरी व्हीसी कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज जर मी वाढवत गेलो आहे की नाही, आयबी तर 0 आहे बरोबर, पण मी कंटिन्युअसली कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज वाढवतोय, बॅटरीचं व्होल्टेज वाढवतोय, काय होणार हो, एक सिच्युएशन अशी येणार की तिथं ब्रेकडाऊन तर होणारच, कारण इनपुटला काही नसू द्या पण आपण आउटपुटला काय करतोय भरपूर काय व्होल्टेज देतोय, त्याच्यामुळे काय होतील ट्रान्झिस्टरचे दोन्ही जंक्शन ब्रेक होतील आणि सडनली शूटअप होईल कोणता करंट, कलेक्टर करंट. मग काय होतं एका ठिकाणाहून कलेक्टर करंट सडनली शूटअप होतो, दिस इज द कलेक्टर करंट. बघा याला बोलतो आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज बीव्ही. काय करतोय मी आयबी ची व्हॅल्यू स्टील 0 आहे ना, म्हणजे इनपुटला काही देत नाहीये, बेस करंट नाहीच आहे की नाही, पण व्हीसी मी वाढवतोय. तर अशी एक कंडिशन येणार, काय कंडिशन येणार की ज्याला मॅक्सिमम व्होल्टेज मी वाढवलं की सडनली शूटअप काय होतो, कलेक्टर करंट शूटअप होतो, दिस इज द आयसी. बघा एका ठिकाणी डायरेक्ट शूटअप झाला कलेक्टर करंट है ना. त्याच्यानंतर काय करतो मी आता इकडून बरोबर, इकडल्या साईडनं काय करायचं आपल्याला कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज वाढवायचंय. काय वाढतं थोडस आयसी, कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये आयबी. मग मी थोडी थोडी आयबी ची व्हॅल्यू वाढवत जाणार, काय मिळणार मला आयबी ची व्हॅल्यू वाढवली की मला थोड्या प्रमाणात कालची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तशी तयार होते. बघा सुरुवातीपासून इथून है ना थोडस टिल्ट करायचं आणि असा ग्राफ घ्यायचा. इथं लिहितो मी आयबी, हे आयबी 0 झालं समजा, आयबी 0 इक्वल 0, आयबी 1 आहे की नाही. त्याच्यानंतर पुढं परत मी वाढवलं, परत आयबी वाढवलं, आयबी 2 म्हणू याला, परत आयबी वाढवलं, आयबी 3 म्हणू आपण ह्याला है ना. इथं फक्त 0 पहिल्यांदा व्हॅल्यू देतोय मी, परत वाढवतोय, इथं पॅरामीटर द्यायची गरज नाही, 10 एम्पियर मायक्रो एम्पियर 20 मायक्रो एम्पियर काही लिहायची गरज नाही, फ्रेंड्स कशाने काढायची. परत आयबी वाढवलं आहे की नाही, परत आयबी वाढवलं, बघा आयबी 4 आहे की नाही. बघा जसं जसं आयबी वाढवतोय मी आहे की नाही, आयबी वाढवतोय मी है ना, तसं तसं काय होतंय जसं जसं आयबी वाढवलं व्हीसी वाढवलं की काय होतं आयसी वाढतं, परत कॉन्स्टंट होतं, आयसी वाढतं कॉन्स्टंट होतं, आयसी वाढतं कॉन्स्टंट होतं, आयसी वाढतं कॉन्स्टंट होतं, आयसी वाढतं कॉन्स्टंट होतं आहे की नाही. थोडं 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 वाढतंय. काल बघितलं आपण, फक्त इथं 2 एक्स्ट्रा रिजन काढलेत मी, कुठले क्वासी सॅच्युरेशन आणि हार्ड सॅच्युरेशन रिजन बरोबर. हा आता ह्याच्यात आणखी एक गोष्ट आहे, काय बघा इकडे जर मी व्होल्टेज वाढवत गेलो आणखीन ह्या लिमिटच्या, दिस इज कॉल्ड एज द बीव्ही एस एक नाव द्या है ना, सिलिकॉन युनिलॅटरल स्विच. हे बघायचं कन्सेप्ट पुढे. सध्या बीव्ही म्हणजे ब्रेक डाऊन व्होल्टेज, एवढं लक्षात ठेवा. याच्या पुढेही मी वाढवू शकतो, जर मी पुढे व्होल्टेज वाढवलं आहे की नाही आणखीन, तर काय होतं बघा लिमिटच्या जरी पुढे आणखीन थोडंसं व्होल्टेज दिलं तर शूटअप करतो करंट इथून. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स इथे अशी. हे जे व्होल्टेज आहे ह्याला बोलायचं बीव्ही सीईओ. दिस व्होल्टेज इज कॉल्ड ॲज द बीव्ही सीईओ. आता बीव्ही म्हणजे काय तर ब्रेकडाऊन व्होल्टेज, सीईओ म्हणजे काय कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज वेन बेस करंट इज 0, दॅट इज द आयबी इज इक्वल टू 0. इथं आयबी ची व्हॅल्यू स्टील आहे 0 आहे. परत मी आणखीन जर व्होल्टेज वाढवलं तर आणखीन थोडासा ग्राफ चेंज होतो, लक्षात ठेवा है ना, आणखीन थोडासा ग्राफ चेंज होतो. म्हणजे इथपर्यंत जर व्होल्टेज वाढलं तर हा ग्राफ असा दिसतो, असा इकडं. आणि इथली जी व्हॅल्यू आहे ती व्होल्टेज आहे त्याला आपण नाव देतो ब्रेक डाऊन व्होल्टेज सीबीओ, कलेक्टर टू बेस व्होल्टेज
आफ्टर द ब्रेकडाऊन है ना, ब्रेक झाल्यानंतरच इट्स कॉल्ड एज द कलेक्टर टू बेस व्होल्टेज आफ्टर ब्रेकडाऊन. ह्या लिमिट मध्ये तर करंट शूटअप व्हायलाय, पण सडनली मी काय करतोय आणखी जास्त व्होल्टेज अप्लाय करतोय. लक्षात घ्या, इथं थोडं 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 व्होल्टेज वाढवलं, पण मी सडनली इथपर्यंत व्होल्टेज दिलं व्हीसीचं, की असा ग्राफ येतो आणि मग कॉन्स्टंट जातो, असा ग्राफ येतो आणि मग कॉन्स्टंट. म्हणजे सडनली काय होतं, व्होल्टेज मॅक्सिमम वाढवलं की कलेक्टर करंट थोडा 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 इन्क्रीज होतो, इथून शूटअप होतो परत डायरेक्टली, आहे की नाही. त्याच्यानंतर या IB4 समजा मी परत IB ची व्हॅल्यू वाढवत गेली, IB5, IB6, IB7, जर मी वाढवत गेलो व्हॅल्यू प्रत्येक पॉइंटला इनपुट करंटची, तर कॅरेक्टरिस्टिक्स आणखीन चेंज होत राहते. कशी, याच्या पुढची जी ग्राफ आहे लक्षात घ्या, आहे की नाही, हा ग्राफ टिल्ट होतो आणि असा येतो ग्राफ. म्हणजे पुढे जर मी अजून IB वाढवलं तर हा ग्राफ असा येतो. लक्षात घ्या, IB5 ला, दिस इज IB5, हा ग्राफ असा येतो. लक्षात ठेवा, हे IB5 आहे, इथे तुम्ही IB5 व्हॅल्यू. आणि याच्यामध्ये आपल्याला सांगायचंय काय, की IB ची व्हॅल्यू मी वाढवत जर गेली, आहे की नाही, तर काय होतं, कलेक्टर करंट इन्क्रीज होत राहतो थोडा 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 थोडा, आणि एका टायमाला हा काय होतो, कॉन्स्टंट होतो, आहे की नाही. इथं लिहिताना लिहायचं आपल्याला, IB च्या व्हॅल्यू IB5 इज ग्रेटर दॅन IB4 इज ग्रेटर दॅन IB3 इज ग्रेटर दॅन IB2 अँड सो ऑन, है ना, अशा व्हॅल्यू येतात. आता रिजन झाली इकडं हार्ड सॅच्युरेशन, दिस इज द क्वासी सॅच्युरेशन, आणि हा जो रिजन आहे इट्स कॉल्ड एज द ऍक्टिव्ह रिजन, है ना, हा जो मधला रिजन आहे इट्स कॉल्ड एज द ऍक्टिव्ह रिजन. ऍक्टिव्ह रिजन, ऍक्टिव्ह रिजन, हार्ड सॅच्युरेशन, क्वासी सॅच्युरेशन, हे असं घ्या, हार्ड सॅच्युरेशन, क्वासी सॅच्युरेशन, ऍक्टिव्ह रिजन. आता राहिला खालचा रिजन, मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, हा जो आहे IB चा, आहे की नाही, हा जो रिजन आहे हा, दिस इज कॉल्ड एज द कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन, कट ऑफ रिजन, कट ऑफ रिजन. कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करण्यासाठी 4 मार्काचा क्वेश्चन येतो, कमीत कमी 2 मार्काला ड्रॉ करायची, आहे की नाही. कशी आयडिया सांगितली मी तुम्हाला, हे 2 काढले मी पॅरामीटर, त्याच्यानंतर हा काढला, आहे की नाही, कलेक्टर करंट शूटअप झालेला, बरोबर, BVSUS. त्याच्यानंतर मी सडनली जर म्हटलं की आणखीन व्होल्टेज वाढवलं, BVCEO, कलेक्टर टू इमिटर व्होल्टेज वेन बेस इज ओपन, किंवा IB इज इक्वल टू 0 असताना, सडनली करंट काय होतो, है ना, कलेक्टर करंट इन्क्रीज होतो. पण कसा शूटअप होतो, अशा प्रकारे एक्सपोनेन्शियली, एक्सपोनेन्शियली. हा परत आणखीन जर सडनली मी इतकं व्होल्टेज दिलं, असा शूटअप होतो करंट, आणि मग असं जाऊन कॉन्स्टंट होतो, है ना. आणि इकडं काय म्हणतोय मी, जसं VC वाढवताना IB ची व्हॅल्यू 1 केली, थोडासा करंट वाढतो आणि मग कॉन्स्टंट होतो, है ना. परत इकडे जाऊन, है ना, इकडे जाऊन कॉन्स्टंट होतो. आता हा जो पॉइंट आहे लक्षात घ्या, आहे की नाही, इथून करंट काय होतोय, कॉन्स्टंट होतोय ह्या लाईनला जाऊन, आहे की नाही. तर ह्याला बोलतो आपण प्रायमरी ब्रेकडाऊन. इट्स कॉल्ड एज द प्रायमरी ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन, है ना. ब्रेकडाऊन म्हणजे काय, जंक्शन ब्रेक झाल्यानंतर, है ना, पॉवर ट्रान्झिस्टर मधून करंट फ्लो होतो, है ना, ब्रेक झाल्यानंतर, है ना, प्रायमरी ब्रेकडाऊन. आणि इकडं वरती जर गेलो तर आपण, आहे की नाही, करंट बघा शार्प इकडे सरकतोय, लेफ्ट हँड साइड कडे सरकतोय. लेफ्ट हँड साइड कडे म्हणजे कुठं, Y ऍक्सिस कडे, म्हणजे कलेक्टर करंट हा कलेक्टर करंटची व्हॅल्यू आहे, ब्ल्यू लाईन, रेड लाईन कलेक्टर करंटची व्हॅल्यू आहे. इकडे शिफ्ट होतोय, कुठून, या ठिकाणाहून जास्त शिफ्ट होतोय, या पॉइंट पासून. ह्याला बोलतो आपण सेकंडरी ब्रेकडाऊन, है ना, ह्याचं नाव आहे सेकंडरी ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन, सेकंडरी ब्रेकडाऊन. आणि याला नाव देऊ आपण ह्या फिगरला, है ना, काय, फिगर ए. फिगर ए, आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक, आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉवर BJT किंवा पॉवर ट्रान्झिस्टर. कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करणं प्रॅक्टिस करावी लागते, लक्षात घ्या, प्रॅक्टिस करावी लागते कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायला, है ना, प्रॅक्टिस लागते. हार्ड सॅच्युरेशन, क्वासी सॅच्युरेशन आणि ते कन्सेप्ट क्लिअर झाला का. कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करता येईल का तुम्हाला सगळ्यांना आता, कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करता येईल का.
प्रॅक्टिस करायची. काल सिंपल कॅरेक्टरिस्टिक्स घेतली होती मी, आहे की नाही? काय केलं आपण फक्त व्हीसी वर्सेस आयसी चा ग्राफ काढला होता तो, आहे की नाही? पण इथं पॉवर ट्रान्झिस्टर आहे, याच्यात म्हटलं मी 4 रिजन येतात. 4 रिजन कुठले आहेत? हे खालचं कट ऑफ रिजन, बरोबर, दिस इज द कट ऑफ रिजन. सेकंड आहे तुमचा हा ऍक्टिव्ह रिजन, आहे की नाही? हा परफॉर्मन्स कुठला आहे हा सगळा? दिस इज द ऍक्टिव्ह रिजन, बरोबर. त्याच्यानंतर येतो कुठला पुढचा रिजन तुमचा? क्वासी सॅच्युरेशन रिजन. ही ब्ल्यू लाईन इट रिप्रेझेंट द क्वासी सॅच्युरेशन रिजन. अँड नेक्स्ट दिस रेड लाईन डिनोट्स द हार्ड सॅच्युरेशन रिजन, है ना? दिस इज द प्रायमरी ब्रेकडाऊन अँड दिस इज द सेकंडरी ब्रेकडाऊन, बरोबर है ना? पाठ करायचं नाही, लक्षात घ्या. व्यवस्थित काढायची डायग्राम. डायग्रामला प्रॅक्टिस लागते. आता प्रॅक्टिस काढायची, फ्री स्केचनं काढायची, पेननी डायग्राम काढल्या तरी चालतात. इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ द डायग्राम बाय युझिंग द पेन्सिल इन एक्झाम पेपर, है ना? एक्झाम मध्ये पेन्सिलनी काढावं असं काही नाही, पेननी काढू शकतात. फक्त प्रॅक्टिस पाहिजे तुमची क्लिअर. ओके. डायग्राम मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का विचारा. व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्सच्या डायग्राम मध्ये, ह्या ग्राफ मध्ये कुणाला प्रॉब्लेम आहे का? कशी काढायची? ट्रिक कळली का कशी काढायची कॅरेक्टरिस्टिक? कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढायची ट्रिक कळली का? हो सर. काही डाऊट आहे कुणाला? पुढे जायचं मग. आता एक्सप्लेनेशन बघायचं आपल्याला. याचं 4 मार्काचा क्वेश्चन आहे हा. एक्सप्लेनेशन बघा. कधी कधी 4 मार्काला फक्त लेबल करा म्हणतात. ड्रॉ द व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर अँड लेबल इट्स रिजन. हे लेबल करण्यासाठी 4 मार्क देतात. 2 मार्काला तर फिक्स क्वेश्चन असतो, है ना? ड्रॉ करा आणि लेबल करा. 2 मार्काचा क्वेश्चन 2 मिनिटांमध्ये झाला पाहिजे तुमचा हा. क्लिअर आहे? रिजन कळले? किती रिजन आहेत कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये दाखवलेले मी? किती रिजन दाखवले कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये? किती रिजन आहेत? 4 रिजन्स आहेत, है ना? हा खालचा कट ऑफ रिजन, बरोबर. नेक्स्ट ऍक्टिव्ह रिजन, नेक्स्ट क्वासी सॅच्युरेशन रिजन आणि नेक्स्ट हार्ड सॅच्युरेशन रिजन, बरोबर है ना? दिस इज द क्वासी सॅच्युरेशन रिजन, दिस इज द हार्ड सॅच्युरेशन रिजन, है ना? आणि दिस इज द ऍक्टिव्ह रिजन. दिस इज द प्रायमरी ब्रेकडाऊन, दिस इज द सेकंडरी ब्रेकडाऊन. आता प्रायमरी ब्रेकडाऊन आणि सेकंडरी ब्रेकडाऊन, आहे की नाही? प्रायमरी ब्रेकडाऊन मध्ये काय होतं, आहे की नाही? ज्यावेळेस आपल्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज अप्लाय करतो आपण व्हीसी मॅक्सिमम, सडनली काय वाढतं म्हणतो आपण? कलेक्टर करंट वाढतो. बघा, हा कलेक्टर करंट आहे की नाही? आणि सेकंडरी ब्रेकडाऊनला काय होतो? शार्प इकडून करंट वाढतो. बघा, हा करंट है ना? म्हणजे ग्राफ जसं जसं इकडं सर्कल कुठं कुठल्या बाजूला शिफ्ट होईल, वाय ऍक्सिस कडे शिफ्ट होईल, त्यावेळेस आयसी ची व्हॅल्यू जरा मॅक्सिमम मिळेल, है ना? आहे की नाही? आयसी ची व्हॅल्यू काय होती? शिफ्ट होतीये कुठं? वाय ऍक्सिस कडे. जशी जशी शिफ्ट होईल तसं तसं करंट वाढतो आयसी. सेकंडरी ब्रेकडाऊनला जास्त करंट वाढतो, कलेक्टर करंट, है ना? ठीक आहे. आता एक्सप्लेन करायचं. एक्सप्लेन करायला इथे 4 पॉइंट्स आहेत. 4 पॉइंट्सने आपल्याला एक्सप्लेन करायचं. बघा, आता सिंपल टेक्निक आहे एक्सप्लेन करायला. एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला 4 मेन पॉइंट लिहायचे, त्याचे सब पॉइंट लिहायचे. आता कट ऑफ रिजन मध्ये, बरोबर. आता कट ऑफ रिजन मध्ये जर ट्रान्झिस्टर ऑपरेट करायचं असेल तर आपल्याला माहितीये कट ऑफ रिजन मध्ये, आहे की नाही, दोन्ही जंक्शन ट्रान्झिस्टरचे, दॅट इज द बेस टू इमिटर जंक्शन अँड कलेक्टर टू बेस जंक्शन कसे पाहिजेत? रिव्हर्स बायस मध्ये पाहिजेत. काल बघितलं आपण एका टेबल मध्ये, आहे की नाही? रिव्हर्स बायस पाहिजेत. आणि रिव्हर्स बायस असले, आहे की नाही, तर आपण व्हॅल्यू कुठली काढतोय? तर व्हॅल्यू घेतोय आपण इथली. इथली व्हॅल्यू म्हणजे काय? व्हीसी व्होल्टेज आपल्याला इथं मॅक्सिमम असणार आहे. बट आयसी करंट जो आहे, कलेक्टर करंट, हा 0 असणार आहे. का? तर आपण पॅरामीटर कुठे घेतोय? एक्स ऍक्सिस वर. कुठले पॅरामीटर घेतोय? वाय ऍक्सिसचे. म्हणजे आयसी ची व्हॅल्यू एक्स ऍक्सिस वर 0 असते, आपल्याला ग्राफ मध्ये माहितीये. इथं आयबी 0 आहे, मग आयसी 0 असणार आहे, बट व्हीसी ची व्हॅल्यू असणार आहे, त्याला आपण मॅक्सिमम म्हणू. व्हीसी जास्त आहे, मॅक्सिमम. सो द करंट 0 आहे, पण व्होल्टेज मॅक्सिमम आहे ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस मध्ये. तर ट्रान्झिस्टर कुठल्या स्टेट मध्ये बोलणार तुम्ही? ऑफ स्टेट मध्ये ट्रान्झिस्टर, है ना? सो इन कट ऑफ रिजन both junctions of transistors are in reverse bias. IB current is equal to 0, IC current is equal to also 0 ampere, but VC voltage is maximum. Hence transistor act as open switch in cut off region. कळलं पहिलं एक्सप्लेनेशन?
कट ऑफ रिजन मध्ये काय म्हणतोय मी, व्हीसी ची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे ना, आयबी करंट 0 आहे, आयसी करंट ऑल्सो 0 आहे, दोन्ही करंट 0 आहेत, म्हणजे ट्रान्झिस्टर मधून करंट फ्लो होत नाही, त्याच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज तर आहे ना, त्यावेळेस ट्रान्झिस्टर कुठल्या रिजन मध्ये, कट ऑफ रिजन मध्ये आहे ना, आणि ऍप्लिकेशन काय, ओपन स्विच. दिस इज द कट ऑफ रिजनचं एक्सप्लेनेशन. ऍक्टिव्ह रिजन आहे की नाही, ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय होतो आहे ना, बघा ऍक्टिव्ह रिजन मध्ये आहे ना, when VC increases then IC also increases and becomes constant. The value of IC depends on the value of IB. IB च्या व्हॅल्यू वरती डिपेंड आहे, कुणाची व्हॅल्यू, IC ची, आहे की नाही. VC वाढवले की काय म्हणतोय मी, IC वाढतं, पण कशावर डिपेंड आहे त्याची व्हॅल्यू, IB च्या व्हॅल्यूवर, आहे की नाही. इन ऍक्टिव्ह रिजन व्हॅल्यू ऑफ कलेक्टर करंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन VC, बट व्हॅल्यू ऑफ आयसी डिपेंड्स इन व्हॅल्यू ऑफ आयबी. ह्याच्यावर व्हॅल्यू वर पण डिपेंड आहे, कुणाची व्हॅल्यू, कलेक्टर करंटची. व्हीसी वाढवलं की मी म्हणतोय आयसी वाढतं, पण ती व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, आयसी ची पण आयबीच्या व्हॅल्यूवर, त्याला बोलतो आपण ऍक्टिव्ह रिजन. आता ऍक्टिव्ह रिजन मध्ये आहे ना, एक जंक्शन आहे फॉरवर्ड बायस, कुठलं, बेस टू इमिटर जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस कंडिशन, बट कलेक्टर टू बेस जंक्शन इज इन रिव्हर्स बायस कंडिशन. म्हणून थोडं थोडं वाढतंय करंट आणि पुन्हा कॉन्स्टंट होतंय, ठीक आहे नाही. हा थोडा थोडा इन्क्रीज होतोय, लक्षात घ्या, आणि इथे जाऊन कॉन्स्टंट होतो. हा थोडा थोडा इन्क्रीज होतो, इथे जाऊन कॉन्स्टंट होतो. हा थोडा स्लाइटली वरती कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्रीज होतो आणि मग कॉन्स्टंट होतो. कशामुळे होतं, एक जंक्शन फॉरवर्ड आहे, एक जंक्शन रिव्हर्स आहे. अँड इन ऍक्टिव्ह रिजन ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ऍज ऍम्प्लिफायर, आहे की नाही, ऍम्प्लिफायर ऍक्ट होतं. शिफ्ट करू इकडे आता, क्वासी सॅच्युरेशन रिजन. आता बेसिकली हा रिजन कुठे आहे, हार्ड सॅच्युरेशन आणि ऍक्टिव्ह रिजनच्या मधला रिजन आहे. मग कसं लिहिणार आपण, क्वासी सॅच्युरेशन रिजन इज प्रेझेंट बिटवीन हार्ड सॅच्युरेशन रिजन अँड ऍक्टिव्ह रिजन. ह्या दोघांच्या मधला जो रिजन आहे इट्स कॉल्ड ऍज द क्वासी सॅच्युरेशन रिजन, है ना. आता क्वासी सॅच्युरेशन आणि हार्ड सॅच्युरेशन ह्या दोघांमध्ये पहिला पॉईंट कॉमन आहे, काय लिहिणार पहिला पॉईंट, बोथ द जंक्शन्स ऑफ ट्रान्झिस्टर, दॅट इज कुठलं, बेस टू इमिटर जंक्शन ऍज वेल एज द कलेक्टर टू बेस जंक्शन इज इन फॉरवर्ड बायस कंडिशन. म्हणजे दोन्ही फॉरवर्ड असले की ट्रान्झिस्टर ऑन असतो, आहे की नाही. जर दोन्ही फॉरवर्ड आहेत तर आपण म्हणू शकतो इथं व्हॅल्यू ऑफ आयसी इन्क्रीजेस किंवा मॅक्सिमम आयसी ची व्हॅल्यू आहे, आयबी ची व्हॅल्यू पण आपण मॅक्सिमम सांगतो, आयसी मॅक्सिमम आहे, आयबी मॅक्सिमम आहे, बट इथं मिनिमम व्हॅल्यू असते कुणाची, व्हीसी ची, व्हीसी इज मिनिमम. या पॉइंटला जर आपण व्हीसी मेजर केला तर व्हीसी ची व्हॅल्यू कमी येते कुठल्याही पॉइंटला. ह्या समजा या पॉइंटला मेजर केलं मी व्हॅल्यू, या पॉइंटला मेजर केली व्हॅल्यू, या पॉइंटला मेजर केली, या पॉइंटला मेजर केली, या पॉइंटला मेजर केली, किंवा या पॉइंटला मेजर केली. इथं जर मी व्हॅल्यू बघितली तर कुणाची व्हॅल्यू कमी, व्हीसी ची व्हॅल्यू इतकाच आहे, व्हीसी इतकाच आहे, व्हीसी आहे की नाही, व्हीसी बघा इतकाच व्हीसी आहे, एवढाच आहे व्हीसी, पण आयसी किती, इतका आहे, मॅक्सिमम आहे आयसी, आहे की नाही, आयसी इतका आहे, मॅक्सिमम आहे आयसी. दिस इज द आयसी, दिस इज द व्हीसी, इकडे व्हीसी आणि इकडे आयसी. परत या पॉइंटला जर मेजर केलं तर बघा आयसी वाढतोय, किती वाढला, एवढा आयसी वाढला, व्हीसी किती इतकाच आहे, म्हणजे व्हीसी मिनिमम आहे पण आयसी किती आहे, भरपूर मोठा आहे की नाही. परत बेस करंट पण जास्त आहे, IB2 म्हणतोय मी, आहे ना, बेस करंट पण मोठा आहे. कळतंय सगळ्यांना. इन क्वासी सॅच्युरेशन रिजन ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ऍज क्लोज्ड स्विच. काय ऍक्ट होतो, क्लोज्ड स्विच. आता परत इन हार्ड सॅच्युरेशन इट इज ऑल्सो ऍक्ट ऍज अ क्लोज्ड स्विच. हार्ड सॅच्युरेशन मध्ये पण क्लोज्ड स्विच. पण मेन डिफरन्स काय क्वासी सॅच्युरेशन आणि हार्ड सॅच्युरेशन मध्ये, तर क्वासी सॅच्युरेशन रिजन, इन क्वासी सॅच्युरेशन रिजन है ना, ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ऍज हाय स्पीड स्विच. म्हणजे काय, हाय फ्रिक्वेन्सीला है ना, फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऑपरेशन ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ऍज अ स्विच इन क्वासी सॅच्युरेशन रिजन. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली की ट्रान्झिस्टर हार्ड सॅच्युरेशन कडे जात नाही ऑन व्हायला, कुठपर्यंत जातं, फक्त क्वासी सॅच्युरेशन पर्यंत जातं, इथंच ऑन होतं आणि ऑफ व्हायला परत कट ऑफ मध्ये येतं. ऑन व्हायला क्वासी कडे जातं, इथंच ऑन होतं, ऑफ होताना इथे येतं, परत ऑन व्हायला इथं जातं, ऑफ व्हायला इथे येतं, है ना. हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशनला स्विच म्हणून क्वासी सॅच्युरेशन रिजन मध्ये वापरतो आपण, आहे की नाही. आणि फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर कुठं जातं ते, हार्ड सॅच्युरेशन रिजनला ऑफ व्हायला. लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन, हार्ड सॅच्युरेशन रिजन. फ्रिक्वेन्सी वाढली क्वासी सॅच्युरेशन मध्येच ऑन होतं आणि इथं कट ऑफ मध्ये ऑफ होतं, ठीक आहे. आता याचं एक्सप्लेनेशन घेऊ आपण, है ना. 4 पॉइंट्स मध्ये एक्सप्लेनेशन घेऊ. बघा एक्सप्लेनेशन, पहिला पॉइंट लिहिला आपण समजा, दिस इज द ग्राफ पहिल्या पॉइंट मध्ये. सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला याचं
एक्सप्लेनेशन है ना, एक्सप्लेनेशन ऑफ VI कैरेक्टरिस्टिक्स. तर याच्यामध्ये 1 बाय 1 पॉइंट घेऊ है ना, त्याला लिहू आपण ए, कॅपिटल ए. याच्यामध्ये कॅपिटल ए मध्ये पहिला रिजन घेऊ, कुठला? कट ऑफ रिजन. आता कट ऑफ रिजन टाकली हेडिंग, याच्यामध्ये आपल्याला सब पॉइंट्स घ्यायचे. कट ऑफ रिजन मध्ये काय काय म्हणतोय मी, तर कट ऑफ रिजन मध्ये अगोदर सांगायचं की जंक्शन है ना, इथं लिहू बोथ जंक्शन्स that is JBE and JCB किंवा JBC are in reverse biased condition. पहिला पॉइंट लिहिला मी याच्यात, दोन्ही जंक्शन सांगितले मी रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये आहे की नाही. आता व्हॅल्यू लिहू, कोणाची व्हॅल्यू लिहू? VC मॅक्सिमम आहे बरोबर, IC ची व्हॅल्यू आणि IB ची व्हॅल्यू आयडियली 0 आहे की नाही, पण प्रॅक्टिकली मिनिमम असते. मी इथं लिहू आपण आयडियल व्हॅल्यू लिहू. आयडियली बघा, व्हॅल्यू मी आयडियली लिहितोय, प्रॅक्टिकली नाही. आयडियली VC इज इक्वल टू मॅक्सिमम होल्ट कॉमा IB दिलेलंच नाहीये 0 एम्पियर कॉमा IC इज इक्वल टू 0 एम्पियर है ना, करंट दोन्ही 0 आहेत, व्होल्टेज अक्रॉस मॅक्सिमम आहे. हेन्स ट्रांजिस्टर acts as open switch and it is in off state. ओपन स्विच आहे, ऑफ स्टेट आहे. कळला पहिला पॉइंट? कट ऑफ रिजनचं एक्सप्लेनेशन कळलं सगळ्यांना? कट ऑफ रिजनचं एक्सप्लेनेशन कळलं का? पाठ करायचं नाही, या ग्राफ वर बघून लिहिलं. काय लिहिलं मी? IB ची व्हॅल्यू 0 आहे, एक्स ऍक्सिस ला मेजर करतोय. IC ची व्हॅल्यू आयडियली 0 आहे, VC आयडियली मॅक्सिमम आहे बरोबर. करंट दोन्ही 0 इथं ट्रान्झिस्टर मधून जाणार आहे, पण व्होल्टेज त्याच्या अक्रॉस मॅक्सिमम आहे, म्हणून तो काय ऑफ स्टेट मध्ये आहे. इट इज नॉट इन ऑन स्टेट, इट इज इन ऑफ स्टेट. चला, पहिला रिजन संपला, कट ऑफ रिजन. सेकंड घेऊ, कुठला रिजन घेऊ आपण? ऍक्टिव्ह रिजन. सेकंड रिजन इज कॉल्ड द ऍक्टिव्ह रिजन. पुढे घेतो मी है ना. त्या ऍक्टिव्ह रिजन मध्ये सेकंड पॉइंट बी पॉइंट मध्ये लिहिणार मी एक्सप्लेनेशन. ऍक्टिव्ह रिजन, दिस इज द ऍक्टिव्ह रिजन. आता बोला, ऍक्टिव्ह रिजन मध्ये मला काय लिहिणार आहे मी? बघा, ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय म्हणतोय मी? IC इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन VC बट डिपेंड्स ऑन IB. सिंपल लिहायचं. त्याच्या अगोदर सांगू आपण की दोन्ही जंक्शन्स कसे असतात? फॉरवर्ड, एक फॉरवर्ड असतं आणि एक रिव्हर्स असतं है की नाही. मग असं लिहू, शॉर्ट मध्ये असल्याचं JBE है ना, JBE इज इन फॉरवर्ड बायस, फॉरवर्ड, and junction from collector to base or base to collector is in reverse biased. शॉर्ट मध्ये लिहिलं, फॉरवर्ड बायस झालं, एक रिव्हर्स बायस झालं. बेस टू इमिटर फॉरवर्ड बायस, कलेक्टर टू बेस रिव्हर्स बायस्ड है ना. एक फॉरवर्ड आहे, एक रिव्हर्स आहे. आता एक फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स लिहिलं की सेकंड पॉइंट है ना. सेकंड पॉइंट कसं लिहायचं आपल्याला? सेकंड पॉइंट लिहायचं आपल्याला त्याचा IC इन्क्रीजेस है ना, कलेक्टर करंट बघा, IC increases with VCE but depends on, शॉर्ट मध्ये पॉइंट लिहितात, डिपेंड्स ऑन है ना, डिपेंड्स ऑन various values of IB, that is the base current. बरोबर. आता इथं ऍप्लिकेशन काय असते ते लिहू है ना. सो किंवा हेन्स, सो BJT acts as amplifier. खतम. एम्प्लिफायर ऍक्ट होतो कुठल्या रिजन मध्ये? ऍक्टिव्ह रिजन मध्ये. क्लिअर आहे. नेक्स्ट C, थर्ड रिजन घेऊ आपण.
सी, थर्ड रिजन. आता थर्ड रिजन मध्ये काय सांगणार हो मी? थर्ड रिजन कुठला आहे म्हणतोय मी? क्वासी सॅच्युरेशन रिजन. क्वासी सॅच्युरेशन रिजन. तर क्वासी सॅच्युरेशन रिजन याच्यात परत कुठलं जंक्शन फॉरवर्ड आणि कुठलं रिव्हर्स सांगायचं? का दोन्ही जंक्शन फॉरवर्ड सांगायचे? तर दोन्ही जंक्शन फॉरवर्ड सांगायचे, आहे की नाही? तर JBE and JCB both are in forward biased condition. दोन्ही जंक्शन कसे आहेत? फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. बरोबर. कुठले? बेस टू मीटर जंक्शन, कलेक्टर टू बेस जंक्शन, बोथ आर इन फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. आता इथं व्हॅल्यू लिहायच्या, आहे की नाही? इथं व्हॅल्यू लिहिलेलं नाहीत मी, फक्त इन्क्रीज म्हटलेलं आहे, कारण चेंज होते ते. इथं व्हॅल्यू लिहू शकतो आपण, है ना? IC इज इक्वल टू मॅक्सिमम, है ना? आयडियली, है कि नहीं? IC is equal to maximum. Next, IB is equal to maximum, but VCE is equal to minimum. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी, आयडियली 0, 0 नसतं, प्रॅक्टिकलीच असतात व्हॅल्यू. आयडियली 0, है ना? मग इथं लिहिलं, हेन्स ट्रान्झिस्टर acts as closed switch. ट्रान्झिस्टर काय ऍक्ट होतो? क्लोज्ड स्विच होतो. इट इज इन ऑन कंडिशन. इट इज इन ऑन स्टेट किंवा ऑन कंडिशन. ऑन स्टेट मध्ये ट्रान्झिस्टर तुमचा, है ना? ऑन स्टेट मध्ये. बरोबर. आता आणखीन एक पॉइंट लिहायचा आहे क्वासी मध्ये, आहे की नाही? काय लिहायचं आहे? क्वासी सॅच्युरेशन मध्ये कधी ऍप्लिकेशन होतं ट्रान्झिस्टरचं ऑन स्विच? तर हाय फ्रिक्वेन्सीला, है ना? इथं लिहू मग, फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन पॉवर BJT acts as closed switch in quasi saturation region. सॅच्युरेशन रिजन काय म्हणतोय मी? फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन पॉवर BJT acts as closed switch in quasi saturation region. क्लिअर झाला पॉइंट हा? हाय फ्रिक्वेन्सी मध्ये कोणकोणते ऍप्लिकेशन येतात सर? हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन मध्ये स्विच म्हणून. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आपल्या घरातली फ्रिक्वेन्सी किती असते राजा? 50 हर्ट्ज. बरोबर का? आहे की नाही? घरातली फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. बरोबर. त्याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त वाढवली म्हणजे काय? आपण कंपनीमध्ये वगैरे एखादी मोटर्स वगैरे आहे ना, फास्ट मध्ये ऑन करायचे, फास्ट मध्ये त्याला ऑफ करायचे. कळतंय का? फास्ट ऑन आणि फास्ट ऑफ करायचे. एखादा प्रोडक्ट आहे कंपनीमध्ये चालू, एसी मोटर लावली तू, त्याला कशाने कंट्रोल करणार? पॉवर ट्रान्झिस्टरने कंट्रोल करावं लागेल आपल्याला. फास्ट ऑन आणि ऑफ झाली पाहिजे ती मोटर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, आहे की नाही? ऑटोमॅटिक सिस्टीम, ऑटोमॅटिक एखादी मशीन आहे, त्याच्यावरती ऍप्लिकेशन आहे, मोटर लावली आहे, एखाद्या कन्व्हेयर बेल्टला फास्ट प्रोडक्ट ट्रान्समिट करायचं आहे, तर काय करावं लागतं आपल्याला? ट्रान्झिस्टर कंट्रोल सर्किट वापरावं लागेल ट्रान्झिस्टरचं, आहे की नाही? ऑन आणि ऑफ करायला फास्ट मध्ये. इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर मध्ये पण काय असतात? ट्रान्झिस्टर असतात स्विच पडायला. DC टू AC, DC टू AC फास्ट कन्व्हर्जन करावं लागेल. त्याच्यामध्ये पण सिंगल फेज असतात, 3 फेज असतात, आहे की नाही? सिंगल फेजला इझी आहे ऍप्लिकेशन करणं, कंट्रोल करणं. 3 फेजला इझी आहे का? नाहीये. तिथं भरपूर ट्रान्झिस्टर लावावं लागतात. 3 फेज येतात अल्टरनेटली, RYB. बरोबर. त्याच्यासाठी काय? हाय फ्रिक्वेन्सीला ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ॲज अ क्लोज स्विच. कुठं? हार्ड सॅच्युरेशन मध्ये नाही झालं, कुठं झालं पाहिजे? क्वासी मध्येच. म्हणून तो रिजन आहे क्वासी सॅच्युरेशन, आहे की नाही? फास्ट ऑपरेशन झालं पाहिजे, कारण रिस्पॉन्स आपल्याला फास्ट भेटायला पाहिजे. नाही तर आपण चालू करतोय, चालू होत नाही, उशिरा होतं, मग काय उपयोग आहे का त्याचा? नाही. म्हणून तो रिजन टाकलेला तिथं, आहे की नाही? कलेक्टर ड्रिफ्ट रिजन मुळे हा आला, कुठला? क्वासी सॅच्युरेशन रिजन. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत? आणि लास्टचा रिजन आहे आपला, हा चला, डी रिजन आहे. कुठला? हार्ड सॅच्युरेशन. ह्याचं एक्सप्लेनेशन सेम आहे. हार्ड सॅच्युरेशन रिजन, हार्ड सॅच्युरेशन रिजन.
आता हार्ड सॅच्युरेशन रिजनचं कसं लिहिणार? सेम, बोथ जंक्शन्स. कोणते जंक्शन्स? बोथ जंक्शन्स JCB अँड JBE आर इन कुठल्या कंडिशन मध्ये? फॉरवर्ड बायस्ड कंडिशन. बरोबर, सेम पॅरामीटर लिहायचे. आता इथं आयडियल व्हॅल्यू लिहू. आयडियली इथं प्रॅक्टिकली लिहिल्यात मी, आहे की नाही, कारण हा मधात आहे थोडासा. आयडियली आयसी किती असं नो? मॅक्सिमम. आयबी पण किती दिलेला आहे? मॅक्सिमम. बट VCE is equal to 0 volt. Hence transistor, hence BJT acts as close the switch and it is in on state. बरोबर, क्लोज स्विच आहे आणि तो कुठल्या स्टेट मध्ये? ऑन स्टेट मध्ये. बरोबर. आता याचं ऍप्लिकेशन सांगू, वरचं सांगितलं होतं, आहे की नाही. इथं लिहू फॉर लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स. फॉर लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन्स है ना, BJT act as close the switch in hard saturation region. हार्ड सॅच्युरेशन रिजन. बघा इथं लो फ्रिक्वेन्सी लिहिलंय मी आणि वरती लिहिलंय मी हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. कुठं? फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. इथं लिहिलंय मी लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन, वर लिहिलंय फॉर हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. ठीक आहे, एक्सप्लेनेशन क्लिअर झालं का? एक्सप्लेनेशन क्लिअर आहे का? हो. काही डाऊट आहे कुणाला एक्सप्लेनेशन मध्ये? 4 मार्काचा क्वेश्चन येतो हा. दिस इज द 4 मार्क्स क्वेश्चन. ड्रॉ करा म्हणून फिक्स आणि एक्सप्लेन करा म्हणून, है ना. कळतंय? क्लिअर झालं इथपर्यंत? पॉइंट्स क्लिअर झाले ना सगळ्यांना? डाऊट आहे का कुणाला? बघा कॅरेक्टरिस्टिक्स काढली आपण आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं, आहे की नाही. तुम्ही प्रॅक्टिस करत असतानाच इथं शॉर्ट पॉइंट्स लिहायचे. कट ऑफ रिजन मध्येच आयसी लिहायचं मिनिमम किंवा 0, IB 0, VC मॅक्सिमम. हाच पॉइंट आपण तिकडे लिहितो ते एक्सपांड करून. ऍक्टिव्ह रिजन मध्ये मी लिहिलं आयसी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन VC बट डिपेंड्स ऑन व्हेरियस व्हॅल्यू ऑफ IB. ऍप्लिकेशन आहे काय? ऍम्प्लिफायर. इथं लिहिलं मी क्वासी सॅच्युरेशन मध्ये आयसी आणि IB च्या व्हॅल्यू मॅक्सिमम असतात बट VC ची व्हॅल्यू मिनिमम असते. म्हणून ट्रान्झिस्टर काय होतो? ऍक्ट होतो क्लोज्ड स्विच, ऑन स्टेट मध्ये असतो, है ना. हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन आहे. इकडं लो फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन आहे. सेम कंडिशन आहे लाईक दॅट ऑफ द क्वासी सॅच्युरेशन रिजन. बरोबर. याच डायग्राम मध्ये तुम्ही पॉइंट्स काढून एक्सप्लेन करू शकतात. एक्स्ट्रा पार्ट करायचं काहीच नाहीये, फक्त डायग्राम आली पाहिजे काढता. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का सगळ्यांना? आणि आता लास्ट पॉइंट बघायचं आपल्याला. काय बघायचं लास्ट पॉइंट? ऍप्लिकेशन्स ऑफ पॉवर BJT, है ना. लास्ट पॉइंट या चॅप्टरचा ऍप्लिकेशन्स ऑफ पॉवर BJT, है ना. बघा दिस द लास्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक. या टॉपिकचा लास्ट पॉइंट आहे, है ना. ऍप्लिकेशन्स ऑफ, हा पण 4 मार्कला किंवा 2 मार्कला हमेशा विचारतात. ऍप्लिकेशन्स ऑफ पॉवर BJT किंवा पॉवर ट्रान्झिस्टर ऑब्लिक ट्रान्झिस्टर लिहू. पॉवर ट्रान्झिस्टर. आता बघा ऍप्लिकेशन्स मध्ये किती ऍप्लिकेशन्स आहेत? त्याचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत, है ना. 5-6 ऍप्लिकेशन आपण लिहू. कुठं वापरतो तर असं लिहू आन्सर्स मध्ये आपण, है ना. पॉवर ट्रान्झिस्टर्स आर युज्ड in following circuits. In following power circuits. त्याच्यामध्ये नंबर 1 SMPS
स्विच्ड मोड पॉवर सप्लाय, स्विच्ड मोड पॉवर सप्लाय, कम्प्युटरचा वगैरे पॉवर सप्लाय असतो घरामध्ये है ना, SMPS, commonly used in computers, SMPS. सेकंड ऍप्लिकेशन घेऊ आपण है ना, ऑडिओ एम्प्लिफायर इन स्टिरिओ सिस्टीम, फायनल ऑडिओ एम्प्लिफायर, फायनल म्हणजे लास्ट स्टेज मध्ये, लास्ट स्टेज ऑडिओ एम्प्लिफायर इन स्टिरिओ सिस्टीम. घरामधले आपली जे साऊंड सिस्टीम असते त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेज मध्ये भरपूर स्टेजेस असतात है ना, ऑडिओ एम्प्लिफायर इन स्टिरिओ सिस्टीम. बरोबर. थर्ड पॉइंट नेक्स्ट मध्ये पॉवर एम्प्लिफायर्स इन पॉवर एम्प्लिफायर्स. एम्प्लिफायरचे टाईप आहेत सिग्नल एम्प्लिफायर, व्होल्टेज एम्प्लिफायर, पॉवर एम्प्लिफायर. त्या सर्किट मध्ये पण होतो. नेक्स्ट फोर्थ पॉइंट मध्ये डीसी टू एसी कन्व्हर्टर्स इन डीसी टू एसी कन्व्हर्टर्स, दॅट इज कॉल्ड द इन्व्हर्टर्स. घरामध्ये इन्व्हर्टर जे असतात त्याच्यामध्ये पण पॉवर ट्रान्झिस्टर असतात, डीसी टू एसी कन्व्हर्टर्स. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट मध्ये लिहू आपण, इट इज युज्ड इन रिले अँड डिस्प्ले ड्रायव्हर्स, इन रिले अँड डिस्प्ले ड्रायव्हर्स. रिले अँड डिस्प्ले ड्रायव्हर्स, रिले इज नथिंग बट द मेकॅनिकल स्विच है ना, मोठमोठे रिलेज वापरतो आपण मोटर्स वगैरे ड्राईव्ह करण्यासाठी आहे की नाही, त्यांना चालवण्यासाठी पण काय वापरतात, ट्रान्झिस्टर ऍज अ ड्रायव्हर म्हणून वापरतात आहे की नाही, करंट एम्प्लिफाय करण्यासाठी पुढं मोटरला. एसी मोटर स्पीड कंट्रोलर्स मध्ये इन एसी मोटर स्पीड कंट्रोलर्स, आणि सत्व ऍप्लिकेशन घेऊ पॉवर कंट्रोल सर्किट इन व्हेरियस, आणखीन काही असतात व्हेरियस पॉवर कंट्रोल सर्किट्स, पॉवर कंट्रोल सर्किट्स इन व्हेरियस पॉवर कंट्रोल सर्किट्स. बघा 7 ऍप्लिकेशन्स आहेत, त्याच्यापैकी 6 तर तुम्हाला पाठ पाहिजेत आहे की नाही, 6 तुम्हाला पाठ पाहिजेत ऍप्लिकेशन्स. Power transistors are used in following power circuits: number 1, number 2, number 3, number 4, number 5, number 6 and number 7. है ना, क्लियर आहे का कन्सेप्ट हा? ऍप्लिकेशन्स कशाचे, पॉवर ट्रान्झिस्टरचे आहे की नाही. पॉवर ट्रान्झिस्टर कन्सेप्ट इथं संपलेला आहे. सगळे पॉइंट्स आपण कव्हर केले पॉवर ट्रान्झिस्टर मधले आहे की नाही, जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. एमसीक्यू आपण याच्यानंतर घेऊ, अगोदर चॅप्टर होऊ द्या, प्रत्येकावर मी एमसीक्यू घेतो. आता आणखीन एक पॉइंट याच्यातला घ्यायचा आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर्स है ना. इथं क्लासिफिकेशन घेऊ, एक पॉवर ट्रान्झिस्टर संपवला आपण मेन आहे की नाही. आताचा जो पॉइंट आहे हा घ्यायचा आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर. आता पॉवर ट्रान्झिस्टर कुठले कुठले आहेत त्याचं क्लासिफिकेशन घ्यायचंय है ना. तर बेसिकली पॉवर ट्रान्झिस्टर्स कॅन बी क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरीज है ना. पॉवर ट्रान्झिस्टर्स आर क्लासिफाइड इनटू 4 कॅटेगरीज है ना. 4 कॅटेगरीज मध्ये पॉवर ट्रान्झिस्टर असतो. आता पहिला ती कॅटेगरी बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, जे आपण शिकलोत, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर है ना, पहिली कॅटेगरी. इट्स कॉल्ड एज द BJT है ना. सेकंड जो टाइप आहे त्याचा, इट्स कॉल्ड एज द मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, मॉसफेट, मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, इट्स कॉल्ड एज द मॉसफेट
MOSFET, MOSFET. थर्ड वन इज द, है ना, स्टॅटिक इंडक्शन ट्रान्झिस्टर, SIT, स्टॅटिक इंडक्शन ट्रान्झिस्टर, स्टॅटिक इंडक्शन ट्रान्झिस्टर इट्स कॉल्ड एज SIT. आणि लास्ट वन जो आहे ना चौथा, इट्स कॉल्ड एज द इन्सुलेटेड गेट, इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर, बायपोलार ट्रान्झिस्टर इट्स कॉल्ड एज द IGBT, है ना. स्टॅटिक इंडक्शन हा तुमच्या सिलेबसला नाहीये, हे तीन आहेत, BJT आहे, पॉवर मॉस्फेट आहे आणि IGBT आहे. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथंच थांबवू, आहे की नाही. आजच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण कन्सेप्ट शिकलो. कशाचा? पॉवर ट्रान्झिस्टरचा पूर्ण कन्सेप्ट संपलेला आहे. याच्यामध्ये काय घेतलं आपण? पहिल्यांदा पॉवर ट्रान्झिस्टरचं इंट्रोडक्शन घेतलं, आहे की नाही. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बघितले, है ना. पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे आपण, आहे की नाही. त्याच्यानंतर काय बघितलं? 2 टर्मिनल आणि 3 टर्मिनलचे डिव्हाइस. त्याच्यामध्ये पहिला पॉवर ट्रान्झिस्टरचा पहिला पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस बघितला, पॉवर ट्रान्झिस्टर. एवढं क्लासिफिकेशन हा पहिल्या टॉपिक मध्ये, याच्यातला पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे. बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर, BJT, याच्यात बघितलं आपण त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग बघितलं, किती ऑपरेशन मोड आहेत त्याचे, आहे की नाही. त्याच्यानंतर सिम्बॉल्स बघितले त्याचे, NPN आणि PNP. त्याच्यानंतर VI कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, त्याची एक्सप्लेन केली, आहे की नाही. त्याच्यानंतर काय बघितलं? त्याचं ऍप्लिकेशन किंवा युजेस ऑफ पॉवर ट्रान्झिस्टर्स. ऍप्लिकेशन आणि युजेस सारखेच आहेत, लक्षात घ्या, पॉवर ट्रान्झिस्टरचे. याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चर मध्ये, दिस इज द लेक्चर नंबर 3 होतं हे. आता 4th लेक्चर मध्ये काय घ्यायचं आपल्याला? मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, दॅट इज द MOSFET. याचे पण सेम पॉईंट घ्यायचे आपल्याला, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, सिम्बल्स त्याचे, VI कॅरेक्टरिस्टिक्स आणि ऍप्लिकेशन ऑफ MOSFETs, आहे की नाही. त्याच्यानंतर हा तर नाही तुम्हाला स्टॅटिक इंडक्शन ट्रान्झिस्टर, हा आहे तुम्हाला इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर, IGBT घेऊ. ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ लेक्चर, है ना. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेटल ऑक्साइड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, दॅट इज द MOSFET सुरू करू आपण, है ना. पॉवर ट्रान्झिस्टर, नेक्स्ट पॉवर ट्रान्झिस्टर आहे हा MOSFET. ओके, थँक्यू, है ना. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण सांगा जॉईन करा. आणि युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करतच आहे मी, आहे की नाही. तर तुम्ही शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके. चलो, आज का लेक्चर खत्म. उद्या भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, थँक्यू.